नमस्कार श्रोत्याहो, हरिपाठातील 20व्या अभंगाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. आधी 20वा अभंग पाहू आणि मग त्याचा अर्थ. 20वा अभंग असा आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा, जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय, हरिपाठी गेले ते निवंतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन म्हणजे वेदशास्त्रे किंवा पुराणे यांना जर नीट ऐकले आणि त्यांचा सार पाहिल्यास एक हरी किंवा परमात्मा हाच या सर्व ग्रंथांचे सार आहे हे तुम्ही जाणून घ्या. जप तप किंवा कर्म किंवा धर्म असो, हे जर तुम्ही हरिभक्तीशिवाय किंवा परमात्म्याच्या भक्तीशिवाय करत असाल तर ते सर्व कष्ट तुमचे व्यर्थ जाणार आहे. श्रोत्याहो, तुम्ही जीवनात कोणतेही मोठे कार्य करायला सुरुवात करत असताना तर त्यावेळेस भगवंताला नमस्कार करूनच त्या कार्याची सुरुवात करा. जे लोक हरिभक्ती करतात आणि परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावर चालून योग्य कार्य करतात ते निश्चित राहतात. परंतु जे इतर व्यर्थ मार्गाने जातात ते जसा भुंगा फुलांच्या कळीतला स्वाद घ्यायच्या नादात इकडे तिकडे गुरफटून जातो तसे तेही इकडे तिकडेच भरकटतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनामाचे ज्याच्यापाशी शस्त्र आहे त्याला यम सुद्धा स्पर्श करू शकत नाही किंवा तो कसल्याही संकटावर मात करू शकतो.